मॉर्निंग महाराष्ट्र. आम्ही नाही का आज रात्री आम्हाला थांबायला सांगितलं होतं सर्टिफिकेटसाठी, तर आम्ही थांबून होतो. तर तेवढ्यातच आम्हाला एक आयडिया सुचला की कचरा खूप जमा झाला होता, तर तो आम्ही जाळायला तयार केला आहे. आणि त्यात आम्ही काय म्हणते पॉपकॉर्न्स आणले होते, तर ते आम्ही करत आहेत. तर बघा आमचं एन्जॉयमेंट. आणि एक छोटासा ब्लूटूथ होता, तर तो पण एन्जॉय करताय. साईडच्या मॅम आल्या तर UP मधल्या, त्यांनी पण नाचत आहे. सर्व गर्ल्स अशा सेलिब्रेट करताय की खूप सुंदर. प्लीज गाइस स्माइल. हाय गाइस, हम आ गए हैं 10th में. एकदम मराठी महाराष्ट्रातल्या मुली आहेत गाइस, बघून घ्या. आम्ही महाराष्ट्रातल्या मुली आहे. सब छत्तीसगड आलेला आहो आम्ही. ए देख लो अक्षय, देख लेना. अक्षरा बहुत मेहनत कर रही है, लेकिन उसके पॉपकॉर्न तल ही नहीं रहे हैं, इसलिए हम यहाँ पे 12 बजे यहाँ पे हम रील्स बना रहे हैं 12 बजे. 12:13 हो गए शायद से. और हमको हमारी म्हणजेच आमची मराठी भाषा एवढी उत्तम आहे की आम्हाला इथे खूप प्राऊड फील होत आहे की आम्ही आलो आहोत कॅम्पला. नॅशनल कॅम्प म्हणून आम्ही इथे आलो आहोत. बट काही कारणास्तव आम्हाला इथे काही गोष्टी माहीत नसल्यामुळे आम्हाला थोडं कॅम्प डेकोरेशनसाठी काही टाईम नाही मिळाला. बट लिटरली आम्हाला एक माहिती होतं की इथे येऊन आम्हाला काही ना काहीतरी नवीन शिकायला मिळेल. तर खरंच तसंच झालं, कारण की न्यू स्टेटमधल्या नवीन लोकांना आम्ही भेटून आम्हाला खूप आनंद होतो. सर्वात जास्त म्हणजे आमच्यामुळे आम्ही राजस्थानवाल्यांकडून खूप काही शिकलो. म्हणजे काड्यांपासून आणि दोऱ्यांपासून खूप काही बनवता येतं हे त्यांनी शिकवलं. आणि कचरापेटी आपण एका जागी बिना पंख्यानी बिना चादरीनी आपल्या स्वतःचं एकटं करून जगू शकतो, हे आम्हाला इथे कॅम्पमध्ये शिकवलं. स्काउट गाइड रोवर रेंजर कैंप्स ऑल टाइम गुड्स आर. तो प्लीज़ आप आते जाओ. इथे खूप काही शिकायला मिळतं. बट काही एन्जॉयमेंट्स पण होतात, काही झगडे पण होतात, काही नवीन गोष्टी शिकायला मिळतात. आणि ओळखी एवढी होते की असं वाटतं की हां किती प्राऊड फील होत आहे. आपल्या जो एरिना होते ते तिथे पण जायला मिळते. तिथे आपल्याला परेड पाहायला मिळते. आणि तसंच नाही का एवढ्या साऱ्या मुली आहेत की खूप एन्जॉय करत आहेत. मैंने भी ना स्काउट गाइड में गई थी, तो डांस तो नहीं बोला, डांस का भी जीवन में करा होता दिसत आहे मला इथे. चलते अपन को फायर कैंप में करो मैडम. हाय गाइस, हम सब टेंट में रह रहे हैं. ये सब झोपड़ी जैसे लग रहा है हमको, पर लेकिन आज एक्सपीरियंस एक अच्छा है. हाँ, लेकिन आज हमारा लास्ट डे है, तो हम लोग यहाँ पे पॉपकॉर्न तल रहे हैं, वो भी खाने के थाली में. बहुत अच्छा लग रहा है. जंगल में रह रहे हैं अब. इतनी ठंड है यहाँ पे, 12 बज गए हैं और हम खाना खाने वाले हैं अब. भूख तो ऐसी लगी है कि पूछो मत. तो सो थैंक यू फॉर दिस वीडियो.